Most welcome to our dear learners. In the series of grammar, tenses play very important role. While talking in English or doing the grammatical some sentences, tenses we have taken more video regarding these tenses. But simplify आपण जे टेन्सेसचे 12 टाइप्स पडतात त्यातले सिंपलचे 3, कंटिन्यूचे 3, परफेक्टचे 3 आणि परफेक्ट अँड कंटिन्यूचे 3. तर टेन्सेस म्हणजे काय वर्ब. ओके, त्याच्यामध्ये ऍक्शन वर्ड स्पेसिफिक. द सिंपल प्रेझेंट टेन्स याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट यस फॉर सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता मराठीमध्ये. नंतर वर्ब म्हणजे क्रियापद मराठी, आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे याला कर्म म्हणतो आपण. ओके, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, तसं V1, V2, V3 आणि V4 या वर्बवरच टोटली डिपेंड्स असते टेन्सेसचं. टेन्सेस इज नथिंग बट वर्ब. जसं V1 म्हणजे प्रेझेंट टेन्स, V2 म्हणजे पास्ट टेन्स, V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल आणि V4 म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, तर सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे जे स्ट्रक्चर आहे त्याला संरचना म्हणतो आपण. त्याला म्हणतो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स. जसं वाक्य दिलेलं आहे, ही ड्रिंक्स वॉटर, तो पाणी पितो. ड्रिंक्स V1 फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे ड्रँक, नंतर ड्रंक, नंतर ड्रिंकिंग. ओके, सिंपल पास्ट टेन्स द फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. V2 फॉर्म वी कॉल्ड हिम, त्यानं त्याला बोलावलं. कॉल्ड, कॉल तर कॉल्ड झालं. ओके, इथं ड्रिंक्स पाणी पितो, इथं ती प्रत्यय लागतात लक्षात ठेवा. इथं ल ला ली असे प्रत्यय लागतात. आय कॉल्ड, आय ड्रँक, आय सॅंग, आय अंडरस्टूड असं. नंतर सिंपल फ्युचर टेन्स फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके, याच्यामध्ये काय सब्जेक्टच्या समोर शॅल किंवा विल येते. फर्स्ट सेकंड पर्सन मध्ये शॅल, थर्ड पर्सन मध्ये विल. जसं आय विल स्टडी, आय विल प्ले, आय विल रीड. शॅल किंवा विल पण वापरू शकतो असं काही. ही विल स्टडी, ही विल गो, ही विल रीड अशा प्रकारे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स V1, सिंपल पास्ट टेन्स V2, सिंपल फ्युचर टेन्स शॅल विल प्लस V1. असे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. तसं आय प्ले, आय प्लेड, आय विल प्ले असे स्ट्रक्चर करायचे. खेळतो, खेळलो, खेळणार. आय रीड, आय रेड, आय विल रीड वाचणार. आय कम, आय केम, आय विल कम. आय नो, आय न्यू,